हरे कृष्णा. मेक लाईफ इझी विथ कृष्णामध्ये मी सुवर्णा भट आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. तर बघा, आज आपण हा जपा काउंटर म्हणजे साक्षी माळ कशी बनवली आणि त्याचा उपयोग कसा करायचा ना ते बघणार आहोत. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी काही कमेंट्सची उत्तरं पण आपल्याला मिळणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माळ कशी बनवली आहे आणि याचा उपयोग नेमका कसा करायचा ना ते आपल्याला या व्हिडिओमधून समजणार आहे. चला तर मग सुरुवात करू. इथे मी येलो कलरचं उलन घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही कलरचं घेऊ शकता. आणि ते मी 19 इंचाच्या 4 स्ट्रिंग अशा कट करून घेतल्या आहे आणि सुई धाग्याच्या मदतीने आता मी याच्यामध्ये हे मणी ओवून घेणार आहे. याच्यामध्ये पूर्ण 20 मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि त्या 20 मण्यांचा नंतर उपयोग कसा करायचा ना ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तर बघा, इथे मी मणी टाकून घेत आहे. याप्रमाणे आपल्याला मणी ओवून घ्यायचे आहे. इथे आपली ही माळ तयार झाली आहे. यामध्ये आपण पूर्ण 20 मणी टाकले आहे. याप्रमाणे आपली ही सुंदर साक्षी माळ म्हणजे जपा काउंटर तयार झाला आहे. तर आपण हे या जपा बॅगवर टक करून घेऊ. असं याप्रमाणे हे बघा, याप्रमाणे हे असं तयार झालं आहे. आपण याचा उपयोग कसा करायचा ते बघू. जपमाळ आहे आणि हा सेंटरचा सुमेरू मणी आहे. तर या सुमेरू मण्यावर आपल्याला पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. आणि नंतर आपल्याला महामंत्राला सुरुवात करायची आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. याप्रमाणे असं करत करत आपली पूर्ण माळ कंप्लीट होईल. आपण या शेवटच्या मण्यावर येऊ. शेवटच्या मण्यावर आल्यानंतर परत आपल्याला पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणून घ्यायचा आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. आता आपली एक माळ कंप्लीट झाली आहे. तर एक माळ कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आता त्याचा उपयोग कसा करायचा आहे बघा. एक माळ कंप्लीट झाल्यानंतर हा आपला एक मणी खाली येईल. दुसरी माळ कंप्लीट झाल्यानंतर दुसरा, तिसरी माळ कंप्लीट झाल्यानंतर तिसरा, असा पूर्ण आपल्या 16 माळा कंप्लीट होईल. आणि या काउंटरवर आपल्या 16 माळा पूर्ण मोजल्या जाईल. म्हणून आपण इथे 16 मणी घेतलेले आहे. पण आता हे 4 मणी एक्स्ट्रा इकडे या बाजूला कशासाठी दिले आहे, तर या आपल्या 16 माळा कंप्लीट झाल्यानंतर हा एक मणी असा खाली येईल. तसंच आपली परत 16 माळा जर आपल्याला करायच्या असेल तर परत यासाठी इकडे हे 4 मणी दिलेले आहे. कारण उत्सव वगैरे असतात, जेव्हा जन्माष्टमी झालं किंवा आचार्यांचे तिरोभाव आविर्भाव दिवस असतात, एकादशीला फक्त 25 माळांचा जप करतात आणि जेव्हा निर्जला एकादशी असते तेव्हा 64 माळांचा जप करतात. तर यात म्हणून हे 4 मणी इकडे दिलेले आहे. कारण 64 आपले या 4 मण्यावर आपण 64 माळा मोजू शकतो. आपल्या या 16 माळांचा एक राऊंड पूर्ण झाला की एक मणी, दुसरा राऊंड पूर्ण झाला की दुसरा मणी, तिसरा झाला की तिसरा आणि चौथा झाला की चौथा मणी असा खाली येईल. आणि आपले हे पूर्ण 16 माळांचे 4 राऊंड कंप्लीट झाले की आपल्या 64 माळा पूर्ण होतात. तर बघा, याप्रमाणे आपण या काउंटरचा यूज करू शकतो. आणि एक कमेंट आली होती बघा की 1000 मणी माळ पिशवी मिळेल का. तर 1000 मण्यांची माळ तर नसते, पण आपण ह्या काउंटरचा उपयोग करून 108 मण्याच्या माळेवरच आपण हजारो संख्येने जप करू शकतो. तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळलं असेल की असा काउंटर तयार करून घ्यायचा आणि याच्या सहाय्याने आपण हजारो संख्येने जप करू शकतो. कमेंट होती की हे मी मॅट बनवली आहे, तर या पाकळ्यांचं माप सांगा. तर या पाकळ्यांचं बघा, तुम्ही हा जपा बॅग स्टिचिंग वाला व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी या पाकळ्या कट करण्यासाठी जो पॅटर्न घेतला होता
तोच पॅटर्न मी या पाकळ्यांसाठी पण वापरलेला आहे. तर तुम्ही हा जपा बॅग स्टिचिंग वाला व्हिडिओ बघू. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हरे कृष्णा. थँक यू फॉर वॉचिंग.